श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 129। श्रीपादांचे दर्शन सहवास सोपं आहे का हो? शंकर भट्ट व माधव नंबुद्री जेव्हा मदुराई सोडून कुरोपूरकडे पुढील प्रवासात पळणी स्वामींच्या आश्रमात पोहोचतात, तेव्हा पळणी स्वामी श्रीपादांच्या आज्ञेनुसार कुरोपूरला 10 दिवसांसाठी सूक्ष्म रूपात निघायच्या तयारीत असतात। या दोघांशी बोलून स्वतःच्या समाधी अवस्थेतील शरीराची काळजी कशी घ्यायची याच्या सूचना देऊन पळणी स्वामी कुरोपूरला पोहोचतात। तेथील वृत्तांत शंकर भट्टा सांगताना पळणी स्वामी म्हणतात, माझ्या सुयोगाने मी श्रीपादांसोबत कृष्णा नदीत स्नानाला गेलो। आधी पळणी स्वामी कोण आहेत ते पाहूया। जसं गणपती हा गणेश चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रेयांसह श्रीपाद श्रीवल्लभ रूपात पिठापुरात अवतरले, अगदी तसेच गणपतीचा भाऊ षडानन म्हणजेच कार्तिक स्वामी षण्मुख हे पळणी स्वामी रूपात अवतरले आणि त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठापुरात केलेल्या सवितृ काठक यज्ञाची पूर्णाहुती स्वीकारण्यासाठी शिव पार्वती अवतरले। तेव्हा भारद्वाज महर्षींच्या भारद्वाज गोत्रात यज्ञाचे फलस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात अवतरतील असा आशीर्वाद शिव पार्वतींनी भारद्वाज महर्षींना दिला होता। स्वतः शक्तिरूप पार्वती माता या श्रीपादांच्या सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा माता झाल्या, तर नंदी हा विरूपाक्ष झाला आणि षडानन हे पळणी स्वामी झाले। या पळणी स्वामींचे वैशिष्ट्य म्हणजे दर 300 वर्षांनी शरीर बदलतात। शंकर भट्ट जेव्हा 1336 साली पळणी स्वामींच्या आश्रमात आले, तेव्हा पळणी स्वामी म्हणाले की 100 वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ या आश्रमात आले होते, तेव्हा हिमालयातील बद्री क्षेत्रातील ऋषी मुनींनी वाहिलेली ब्रह्मकमळ श्रीपादांच्या चरणांवर येऊन पडत होती। यानंतर पळणी स्वामी सांगतात की आता माझ्या या शरीराला 300 वर्ष होत आली आहेत व आता मी हे शरीर टाकून दुसरं शरीर धारण करणार आहे। इतकी मोठी पार्श्वभूमी असलेला गणपतीचा भाऊ शिव पार्वतीचा पुत्र तो असं म्हणतो की माझ्या सुयोगाने मी श्रीपादांसोबत कृष्णा नदीत स्नानाला गेलो। म्हणजे प्रत्यक्ष देवपुत्रालाही श्रीपाद दर्शन सहवास हा सुयोगाने प्राप्त होतो, तर तिथे आपलं काय? म्हणजे आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।